नागनाथ येथून जवळच असलेल्या खांडेश्वरी देवी मंदिरासमोर पिकअप व दुचाकी समोरासमोर बुधवारी दुपारी 3-4 दरम्यान धडक झाल्यामुळे दुचाकीवरील एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा युवक उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू पावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गजानन मनचकराव कदम वय 23 राहणार वगरवाडी हा जागीच ठार झाला, तर सूरज बाळासाहेब उबाळे वय 26 राहणार वगरवाडी यास रुग्णवाहिकेतून औंढा नागनाथ येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. पिकअप चालक नवनाथ पुरभाजी कराळे राहणार डिग्रस पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात यास पाठवण्यात आले आहे. औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले, अमोल इंगोले, जमादार वसीम पठाण, सय्यद शायद, शेख इक्बाल, माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळ पंचनामा करून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया केली आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून